हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र सेट 2026 पेपर 2 अर्थशास्त्र यामध्ये महत्त्वाच्या शासकीय योजना पाहणार आहोत. कारण आपल्या एक्झाम मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितले असेल तर त्यामध्ये बरेचसे क्वेश्चन्स हे योजनांवरती विचारलेले आहेत. सो हा पूर्णपणे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवलेला आहे. या एका व्हिडिओमध्ये आपण केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या अशा काही योजना बघणार आहोत ज्यावरती सेट एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. योजनांचं नाव, सुरुवातीचं वर्ष, मंत्रालय किंवा लाभाची रक्कम या मुद्द्यांवरती हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सो हे जर तुम्हाला माहित असेल तर यावरचे नक्की प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो सेशनला किंवा या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही एक क्रॅश कोर्स घेऊन आलो आहोत. जो क्रॅश कोर्स तुम्हाला एक्झामच्या डे पर्यंत गाईड करेल की कशा पद्धतीने आणि काय प्रिपेअर करायचं आहे नेमकं, ज्यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीचंही प्रिपरेशन या कोर्स थ्रू होईल, ज्याची न्यू बॅच 24 ऑगस्ट पासून स्टार्ट होत आहे. याची मूळ फीस जी आहे ती 10,000 आहे, पण त्याच्यावरती 60% डिस्काउंट आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. म्हणजेच ही फीस 4,000 मध्ये तुम्हाला पूर्ण पेपर 1 पेपर 2 संपूर्ण सिलेबस मिळेल. यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचा ऍप डाउनलोड करायचा आहे आणि त्यातून मग आपण प्रिपरेशनला सुरुवात करू शकतो रजिस्टर नंतर. ठीक आहे, सो वळूया आपल्या मुख्य विषयाकडे. सो इथे सगळ्यात पहिलं जे आहे केंद्र सरकारच्या योजना मी इथे मेन्शन केलेल्या आहेत. आपला हा व्हिडिओ जो आहे 2 भागामध्ये मी विभागला आहे. पहिला भाग आहे केंद्र सरकारच्या प्रमुख योजना ज्यांना आपण युनियन गव्हर्नमेंट फ्लॅगशिप स्कीम्स म्हणतो. यामध्ये आपण 5 क्षेत्र बघणार आहेत, ज्यामध्ये शेती, गृहनिर्माण, आरोग्य, रोजगार आणि वित्तीय समावेशन. सगळ्याच योजना या व्हिडिओमध्ये मेन्शन करणं म्हणजे हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता, तर मी पार्ट मध्ये तुम्हाला हे मेन्शन करून देईल की कोणत्या योजना ह्या सेट परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. ठीक आहे, सो सुरू करूया. पहिला आहे पीएम किसान योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. ठीक आहे, याचा फुल फॉर्म असं म्हणू शकतो आपण. सो याची जी घोषणा केली होती ती पहिली योजना म्हणजे अर्थात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. या योजनेच्या 2 तारखा आहेत आणि परीक्षेत नेमकी तिथेच गफलत होते. सो या योजनेची घोषणा जी आहे ती फेब्रुवारी 19 मध्ये अंतरिम अर्थसंकल्पात झाली, पण ती जी मानली गेली ती 1 डिसेंबर 2018 पासून. ठीक आहे, प्रभावी दिनांक किती, 1 डिसेंबर 2018, पण ही कधी म्हणजे आणली गेली हे योजना तर फेब्रुवारी 19 मध्ये. ठीक आहे, सो याच्यामध्ये काय आहे की म्हणजे घोषणेच्या आधीच्या तारखापासून याचा लाभ दिला गेला होता, म्हणून हे आपण असं कन्सिडर केलं इथे. सो इथे कन्फ्युजन होणं साहजिक आहे, पण हे तुम्ही क्लिअर करून घ्या की ही जी योजना लागू झाली होती ती 1 डिसेंबर 18 पासून लागू झाली आहे, पण ऍक्च्युअल मध्ये तिची काय म्हणतो घोषणा जी झाली आहे ती फेब्रुवारी 19 मध्ये झाली. ठीक आहे, कन्फ्युजन होऊ शकतं एक्झाम मध्ये आलं तर. तर योजनेचं स्वरूप कसं आहे की सेंट्रल सेक्टर स्कीम आहे, म्हणजे 100% केंद्राचा निधी या स्कीम मध्ये आहे. राज्याचा वाटा याच्यामध्ये 0 आहे. सो याच्यामध्ये जे मंत्रालय यूज केलं गेलेलं आहे, म्हणजे जे मंत्रालय थ्रू ही स्कीम राबवली जाते ते आहे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय. आणि या योजनेचं स्वरूप कसं आहे तर याच्यामध्ये टोटल 1 वर्षामध्ये 6,000चा लाभ शेतकऱ्याला मिळू शकतो. ठीक आहे, आणि दोन हजाराच्या स्वरूपामध्ये 3 हप्त्यात हा पूर्ण अमाऊंट त्यांच्या हप्त्यामध्ये अकाउंट DBT म्हणतो आपण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर द्वारे आधार संलग्न बँक खात्यात हे जमा होत होते. ठीक आहे, इथे मी मेन्शन केले. आणि याचे लाभार्थी कोण होते तर सुरुवातीला केवळ 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेले अल्पभूधारक शेतकरीच याच्यासाठी पात्र होते, पण नंतर जून 2019 मध्ये ही मर्यादा रद्द करण्यात आली आणि सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना ही योजना लागू झाली. आणि वगळलेले कोण आहेत मग याच्यातून, तर याच्यातून मग संस्थात्मक जमीनधारक असतील, आयकर भरणारे शेतकरी असतील किंवा घटनात्मक पदाधिकारी असतील तर त्यांना याच्यातून वगळण्यात आले. सो परीक्षेत हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला की 6,000, 3 हप्ते, 100% केंद्र आणि 2019 मध्ये हेक्टर मर्यादा रद्द करण्यात आली. ह्या गोष्टी फक्त लक्षात ठेवा या योजनेबद्दल.
पुढची योजना आहे MG नरेगा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा. त्याच्यावरती सुद्धा बरेच वेळ क्वेश्चन्स विचारण्यात आले. सो ही दुसरी योजना आहे. ही योजना नाही तर हा कायदा आहे. हा फरक परीक्षेत निर्णायक ठरू शकतो. म्हणजे कायदा संमत झाला 2005 मध्ये. त्यावेळी त्याचं नाव होतं एन नरेगा. ठीक आहे. सो एन नरेगा प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली 2 फेब्रुवारी 2006. ठीक आहे. तर 2006 रोजी आणि पहिला जिल्हा होता आंध्र प्रदेशमधील अनंतपूर. इथे मी मेन्शन केलंय तुमच्यासाठी, जे शॉर्ट कीज मध्ये तुमच्या लक्षात राहील. आणि ह्याचं जे नामांतरण झालं MG नरेगा 2 ऑक्टोबर 2009 रोजी. 5 पासून चालू होतं पण 2009 नंतर MG नरेगा असं त्याला नाव देण्यात आलं. म्हणजे गांधी जयंतीला त्यांचं नामांतरण होऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा असं झालं. ठीक आहे. त्याचं मंत्रालय जे आहे ते आहे ग्रामीण विकास मंत्रालय. योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे डिमांड ड्रायव्हन आहे, म्हणजे मागणीवर आधारित आहे. ती कामाचा कायदेशीर हक्क म्हणजे राईट टू वर्क हे मिळवून देण्यासाठी आलेलं आहे. ठीक आहे. आणि याची हमी काय आहे? तर प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला वर्षाला 100 दिवसांचा अकुशल रोजगार देणं हे यांचं महत्वाचं हमी आहे. ठीक आहे. सो 15 दिवसात काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता इथे चालू होतो. सो महिलांसाठी किमान 1/3 आरक्षण याच्यामध्ये देण्यात आलंय आणि 5 किलोमीटर परिसरामध्ये काम, अन्यथा 10% अतिरिक्त भत्ता, ह्या सगळ्या कंडिशन्स या योजनेच्या अंतर्गत येतात. सो अकुशल मजुरी 100% केंद्र आणि साहित्य खर्च जे आहे ते 75-25 असं इथे काय केलेलं आहे, वाटा केलेला आहे. म्हणजे निधीची रचना अकुशल मजुरांना 100% खर्च केंद्र सरकार उचलतं. पण जर साहित्य खर्चाचं प्रमाण असेल तर 75-25 असं असतं. आणि शेवटी पारदर्शकतेसाठी यंत्रणा जी आहे ते सामाजिक म्हणजे सोशल ऑडिट जे आहे ते ग्रामसभेमार्फत केले जातं. ठीक आहे. सो ह्या काही गोष्टी आहेत MG नरेगाबाबत. पुढचं आहे PMAY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना. प्रधानमंत्री आवास योजना तिसरी योजना आहे. याच्यामध्ये हाऊसिंग फॉर ऑल, सर्वांसाठी घरं, यासाठी ही योजना आहे. अर्बन म्हणजे 2 प्रकारच्या योजना याच्यामध्ये चालू झाल्या होत्या, अर्बन आणि ग्रामीण. दोन्हीही क्षेत्रामध्ये प्रधानमंत्री आवास योजना चालू करण्यात आली होती. सो अर्बन मध्ये चालू झाली होती 25 जून 2015 आणि ग्रामीण मध्ये चालू झाली होती 1 एप्रिल 2016. PMAYG ही इंदिरा आवास योजना आहे, ज्याचं नामकरण म्हणजे करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय असतं, या योजनेमध्ये काय होतं की अनुदान जे आहे म्हणजे तुमचे सपाट भागामध्ये 1.20 लाख आणि डोंगराळ भागामध्ये हे 1.30 लाख असं अनुदान याच्यामध्ये दिलं होतं. म्हणजे तुम्हाला घर बांधण्यासाठी हे अनुदान दिलं जात होतं. ठीक आहे. सो घराचं किमान क्षेत्र 25 चौरस मीटर असावं, त्यात स्वच्छ इंधनावर चालणारं स्वयंपाकघर बंधनकारक आहे. निधीचं प्रमाण जे आहे ते कसं होतं, 60 आणि 40. ठीक आहे. आणि मात्र ईशान्येकडील व हिमालय राज्यामध्ये ते कसं होतं, 90 आणि 10 असं होतं. ठीक आहे. सो PMAY शहरीचे 4 घटक परीक्षेमध्ये विचारले जातात. ते म्हणजे ISSR, इथे मी म्हटलेले हे 4 घटक. ISSR म्हणजे इन सेतू स्लम रिडेव्हलपमेंट, आणि CLSS म्हणजे क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम. AHP म्हणजे काय, अफोर्डेबल हाऊसिंग इन पार्टनरशिप. आणि BLC म्हणजे बेनिफिशियरी लीड कन्स्ट्रक्शन. म्हणजे याच्यामध्ये लाभार्थ्यांची निवड कशी होते, तर सामाजिक आर्थिक जात जनगणना 2011च्या आधारे पुढे ग्रामसभेच्या पडताळणीने ही होत असते. आणि याचं ठळक वैशिष्ट्य असतं की घराची मालकी प्राधान्याने महिलेच्या नावे दिली जाते. ही याची वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. पुढची योजना आहे आयुष्मान भारत, PMJAY. तर याच्यामध्ये आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याची सुरुवात सप्टेंबर 2018 रोजी झारखंड मधील रांची इथून झाली होती. ही जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना मानली जाते. तर हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं, जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे आयुष्मान भारत. प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख व सेकंडरी व टर्शरी उपचार याच्यामध्ये दिले जातात. म्हणजे संरक्षण किती आहे तर 5 लाख रुपये. हे संरक्षण दुय्यम आणि तृतीयक स्तरावरील उपचारांसाठी आहे, म्हणजे प्राथमिक आरोग्य सेवेसाठी नाहीये. सेवा पूर्णपणे कॅशलेस आणि पेपरलेस असणार आहे. आणि देशामध्ये पोर्टेबिलिटी आहे, म्हणजे महाराष्ट्रातील लाभार्थी दिल्लीतील पॅनल रुग्णालयातही उपचार घेऊ शकतो.
ह्याला आपण काय म्हणतो, पोर्टेबिलिटी. ठीक आहे. आणि याच्यामध्ये लाभार्थ्यांची निवड कशी केली जाते, तर सामाजिक आर्थिक जनगणनेनुसार वंचितांवर निकषांवरती, म्हणजे आता निकष मेन्शन केले नाहीयेत मी जास्त, पण जे निकष आहेत ते कसे आहेत, काय करू शकतो आपण याच्यामध्ये, याच्यासाठी तुम्हाला वेगळी नोंदणी करावी लागत नाही. ठीक आहे. नॅशनल हेल्थ ऑथॉरिटी निधी 60 आणि 40 आहे. आयुष्यमान भारताचा दुसरा स्तंभ म्हणजे आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्र यांच्या मार्फत आयुष्यमान आरोग्य मंदिर असं नाव देण्यात आलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. आयुष्यमान आरोग्य मंदिर दुसरा स्तंभ आहे याचा. आणि आयुष्यमान वय वंदना 70 पेक्षा वयाच्या सर्व नागरिकांना 5 लाख संरक्षण याच्यामध्ये दिलेलं आहे. याचा विस्तार 2024 मध्ये झाला. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण याच्यामध्ये ज्या योजना मेन्शन केलेल्या असतात, त्या योजना कशा मेन्शन केलेल्या असतात, की ज्या कनेक्टेड आहेत. त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही चेंजेस झाला असेल किंवा रिस्ट्रक्चर झाला असेल, तर ते तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारला जातो. तर याच्यावरती हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे PMFBY म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना, ज्याची सुरुवात 18 फेब्रुवारी 2016 रोजी झाली होती. खरीप 2016 हंगामापासून इथून सुरुवात झाली आहे. म्हणजे याच्यामध्ये आता 18 फेब्रुवारी 2016 ही तारीख आहे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी खरीप हंगामापासून सुरू झाली. सो ही योजना जुना राष्ट्रीय कृषी विमा योजना अंतर्गत म्हणजेच NAIS आणि सुधारित NAIS यांच्या जागी आणली गेली. म्हणजे हे दोन आहेत. मॉडिफाईड म्हणजे ही योजना, त्याच्या पुढे मॉडिफाईड ही योजना, तर यांच्या जागी ही योजना आणलेली आहे. सो याच्यामध्ये शेतकऱ्यांचा हिस्सा म्हणजे शेतकऱ्यांचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी 2%, रबी हंगामासाठी 1.5%, नगदी आणि फळ पिकं यांच्यासाठी 5%, 2, 1.5, 5 हा क्रम पाठ करायच्या मध्ये. आणि उर्वरित हप्ता केंद्र व राज्य सरकार 50-50% 50-50 प्रमाणात भरतात. आणि ईशान्येकडील व हिमालयन राज्यांसाठी हे प्रमाण कसं आहे, 90 आणि 10 आहे. कारण म्हणजे याच्यामध्ये राज्याचा जास्त हिस्सा, केंद्राचा जास्त हिस्सा आहे राज्यांकडे, कारण ईशान्येकडील आणि हिमालयन राज्यांमध्ये तेवढं जास्त टॅक्स किंवा इन्कम नाहीये, म्हणून तिकडे केंद्राचा हिस्सा हा कसा असतो, जास्त असतो. सो एक मोठा धोरणात्मक बदल याच्यामध्ये आपल्याला 2020 मध्ये बघायला मिळतो, की ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे. म्हणजे पूर्वी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ती सक्तीची होती, आता त्यांना नकार देण्याचा अधिकार आहे. ठीक आहे. म्हणजे जोखीम स्तर जो आहे तो सर्व अधिसूचित पिकांसाठी 70% निश्चित करण्यात आलाय. आणि तंत्रज्ञानाच्या बाजूने म्हणजे येस्टेक म्हणजे उत्पादन अंदाजनासाठी तंत्रज्ञान प्रणाली, विंड्स म्हणजे हवामान माहिती, ही सगळी नावं लक्षात ठेवा, कारण याच्यावरती हे क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. महाराष्ट्रापुरता अपडेट जर बघायचं असेल तर राज्यातील 1 रुपयात पीक विमा योजना ही बंद करण्यात आली असून 2025 पासून पुढे PMFBY म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजना जी आहे ती चालू करण्यात आली आहे. ओके, महाराष्ट्रासाठी. आता पुढे वित्तीय समावेशन व स्वयंरोजगार योजना जी आहे, ज्यामध्ये PM मुद्रा योजना आहे, जी 8 एप्रिल 2015 मध्ये सुरू केली होती. विनातारण कर्ज 10 लाखांपर्यंत देण्यात येत होतं PM मुद्रा योजनेअंतर्गत. ठीक आहे. आता पहिली जी आहे मुद्रा 8 एप्रिल 2015, ह्याच्यात 10 लाखापर्यंत कर्ज मिळत होतं. आणि ह्याच्यामध्ये 3 ग्रुप होते. कोणते कोणते? पहिला आहे शिशु, जो 50,000पर्यंत, किशोर आहे 50,000 ते 5 लाख, तरुण आहे ते 5 ते 10 लाख, हे 3 गट होते. या म्हणजे या अर्थसंकल्प 2024-25 मध्ये यात तरुण प्लस हा गट नवीन जोडलेला आहे, हे पण लक्षात घ्या हा वाला, कारण याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तरुण प्लस गट 10 ते 20 लाख कर्ज मर्यादा याच्यावरती मेन्शन केली गेलेली आहे. ठीक आहे. आणखी एक बारकाव म्हणजे मुद्रा ही स्वतंत्र बँक नाही, ती सिडबीची उपकंपनी आहे. ओके, सिडबी मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सीची ही मुद्रा ही सिडबीची उपकंपनी आहे, हे पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर स्टँड अप इंडिया 5 एप्रिल 2016 ची योजना आहे. स्टँड अप इंडिया मध्ये ही योजना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांसाठी आहे. याच्यामध्ये जी कर्ज मर्यादा आहे ती किती आहे, 10 लाख ते 1 कोटी, इथे 10 लाख ते 1 कोटी आहे. आणि यात अट प्रकल्प म्हणजे ग्रीनफील्ड असावा, म्हणजे पूर्णपणे नवा उपक्रम असायला पाहिजे.
आणि तिसरी PM स्वनिधी जी आहे ते 1 जून 2020 म्हणजे कोविड काळात पतविक्रेत्यांसाठी सुरू झालेली ही योजना होती. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, एक ही स्वनिधी पतविक्रेत्यांसाठी 10,000, 20,000, 50,000 खेळतं भांडवल इथं काय केलं होतं, देण्याचं ही योजना राबवली गेली होती. ठीक आहे. कोणती? PM स्वनिधी. पहिल्यांदा 10,000, नियमित परतफेडीनंतर 20,000 आणि नंतर 50,000 अशा पद्धतीने हे कर्ज दिलं जात होतं. ठीक आहे. आणि जी जनधन योजना आहे 28 ऑगस्ट 2014 ची, ज्याच्यामध्ये 0 बॅलन्स खातं होतं, 2 लाख अपघात विमा याच्या थ्रू तुम्हाला मिळत होता, समावेशाचा पाया मानला होता. रुपे डेबिट कार्डसह 2 लाख रुपयाचं अपघात विमा संरक्षण याच्या म्हणजे ह्या अकाउंटची वैशिष्ट्ये आहेत जी याच्यासोबत मिळत होती. ठीक आहे. समुद्रा, स्टँड अप इंडिया, जनधन या तिन्ही योजना वित्त मंत्रालयाच्या आखत्यात येतात, म्हणून ह्या तिन्ही इथे मेन्शन केलेला आहे. ओके. आता पुढचे जे आहे मूलभूत सुविधा, पाणी, स्वच्छता व ऊर्जा. ठीक आहे. सो याच्यामध्ये या क्षेत्रातील या 5 योजना इथे मेन्शन केल्यात मी शॉर्ट मध्ये. पहिला आहे जलजीवन मिशन. ठीक आहे. 15 ऑगस्ट 2019 प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळाद्वारे पाणी हे याचं उद्दिष्ट होतं, ज्याला फंक्शनल हाऊसहोल्ड टॅप कनेक्शन म्हटलं जातं. यातला परीक्षेचा नेमका आकडा तुम्हाला म्हणजे काय आहे, तर प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी. निधी कसा होता? 50-50%, केंद्र 50, राज्य 50, आणि मंत्रालय कोणतं होतं? जलशक्ती मंत्रालय होतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. या योजनेबद्दल इथे 2 पॉइंट्स मेन्शन केलेले. त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन 2 ऑक्टोबर 2014 आहे. ग्रामीण जलशक्ती आणि शहरी गृहनिर्माण मंत्रालयांमार्फत इथे हे चालवलं जातं. तर 2 ऑक्टोबर 2014. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर 2019 रोजी गांधीजींच्या 150व्या जयंतीनिमित्त भारत हगणदारी मुक्त अर्थात ODF घोषित करण्यात आला. त्याच्यानंतर SBM 2.0 मध्ये ODF प्लस घनकचरा व्यवस्थापनावर भर देण्यात आला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना 1 मे 2016 बलिया उत्तर प्रदेश मधून इथून सुरुवात करण्यात आली होती. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना, महिलांना मोफत LPG गॅस जोडणी हे यातील उद्दिष्ट होतं. आणि चौथी योजना जी आहे सौभाग्य योजना 2017 मध्ये आलेली. तर प्रत्येक घराला वीज जोडणी आणि हे याचं उद्दिष्ट होतं सौभाग्य योजना. PM सूर्यघर योजना जी होती ते होते मोफत वीज योजना. ठीक आहे. मोफत वीज योजना म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये यात रूफटॉप सौर यंत्रणा बसून महिन्याला 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याची तरतूद आहे. सो तारखांचा क्रम याच्यामध्ये लक्षात घ्या. 2014 स्वच्छता, 2016 गॅस, 2017 वीज, 2019 पाणी आणि 2024 सौर ऊर्जा याच्यावरती हे काय केलेलं आहे, भर देण्यात आलेला आहे. ठीक आहे. अन्न सुरक्षा व पोषण योजना. आता याच्यामध्ये काय आहे, अन्न सुरक्षा आणि पोषण योजना या घटकाचा म्हणजे पाया राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा आहे 2013चा. ओके. सो याची व्याप्ती जी आहे की ज्याने भारतात पहिल्यांदा अन्नाला कायदेशीर हक्काचा दिलेला आहे. तर याची व्याप्ती काय आहे, ग्रामीण 75% आणि शहरी 50% लोकसंख्या याच्यामध्ये येते. ठीक आहे. सो AAY कुटुंबांना 35 किलो प्रति कुटुंब अन्न महिन्याला दिलं पाहिजे. ठीक आहे. इतर पात्र कुटुंबांना प्रति व्यक्ती 5 किलो. सो कायद्यातील मूळ दर याच्यामध्ये लक्षात ठेवायला लागेल आपल्याला. म्हणजे तांदूळ 3 रुपये, गहू 2 रुपये, भरड धान्य रुपया प्रति किलो. मात्र प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत हे धान्य कसं दिलं जातं, आता मोफत दिलं जातं. ठीक आहे. सो ही योजना 2020 मध्ये कोविड काळात सुरू झाली आणि 2024 पासून पुढील 5 वर्षांसाठी मोफत धान्य वितरण चालू ठेवण्याचा निर्णय यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे. ठीक आहे. हे PMJKY च्या अंतर्गत 24 पासून पुढील 5 वर्ष मोफत धान्य. आता PM पोषण काय आहे, PM पोषण 2021 हे जुन्या माध्यान्ह भोजन योजनेचं म्हणजे मिड डे मीलचं पुनर्नामांकरण करण्यात आलेलं आहे. PM पोषण ते 1ली ते 8वी प्लस बालवटिका, 1ली ते 8वी आणि बालवटिकेचा समावेश याच्यामध्ये आहे.
2 पोषण अभियान म्हणजे पोषण अभियान जे आहे हे, तर हे पोषण अभियान 8 मार्च 2018 राजस्थान मधील झुंझुनू इथून सुरू झालेलं आहे. कुपोषण निर्मूलन हे याचा मेन उद्देश आहे. आणि मिशन सक्षम अंगणवाडी व पोषण 2.0 जे आहे ते काय आहे, तर वन नेशन वन रेशन कार्ड, म्हणजे ज्यामुळे स्थलांतरित मजुरांना देशभर कुठूनही धान्य मिळण्याची पोर्टेबिलिटी याच्या थ्रू चालू करण्यात आली. म्हणजे अन्न सुरक्षा आणि पोषण योजनांच्या अंतर्गत ह्या काही योजना इथे मेन्शन केलेल्या आहेत. सो दॅट्स इट. म्हणजे आजच्या सेशन मध्ये, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण राज्य शासनाच्या योजना आपण बघितल्या नाहीयेत, पण केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत मुख्य त्या आपण बघितलेल्या आहेत. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यातल्या मी राज्य शासनाच्या कुठल्या योजना आहेत त्या तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत, कीवर्ड्स मी स्क्रीन वरती दाखवले ते तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करा, त्याचं रिव्हिजन करा, त्याच्याबद्दल आणखीन थोडंसं वाचा, जेणेकरून तुम्हाला एक्झाम मध्ये यावरती क्वेश्चन आला तर तो इझिली सॉल्व्ह करता येईल. ओके, थँक्यू. तुम्हाला आणखीन काही हवं असेल परीक्षेच्या दृष्टिकोनातून तर मला कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा, मी तुम्हाला त्याचा आन्सर देईन. ओके, थँक्यू एव्हरीवन. हॅव अ गुड डे अँड ऑल द बेस्ट फॉर द प्रिपरेशन.